जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 18 जानेवारी इसवी सन 1665 इंग्रजांनी पोर्तुगीजांचा सर्वत्र पिछा पुरविला होता. इंग्रजांच्या स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजांना कठीण गेल्याने त्यांना समेट करावा लागला. इसवी सन 1661 साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगीजांच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथेरिना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला देण्याचे ठरवले. 23 जून इसवी सन 1661 या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय 20 लाख पोर्तुगीज खुजादेश आणि आफ्रिकेतील टंजियर शहरी दिले. वरील विवाह यशस्वी संपन्न झाला त्याचे कारण म्हणजे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा हा प्रोटेस्टंट तर कॅथरीन ही कॅथलिक होती. परंतु विवाहाच्या कराराप्रमाणे मुंबई बेट इंग्लंडच्या राजास मिळालेच. हिंदुस्थानाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे सागरी महत्वाचे ठिकाण पोर्तुगीजांच्या हातचे गेल्यास हिंदुस्थानातील पोर्तुगीज हित संबंधावर अनिष्ट परिणाम होतील अशा आशयाचे कळकळीचे पत्र गोव्याचा विसेरई लुईस द मेंदोस फुर्तात याने आपल्या राजास लिहिले होते. इतकेच नव्हे तर गोव्याचा गव्हर्नर आंतोनियो मेलू द कास्ट्रो याने मुंबईचे हस्तांतर करण्यासही नकार दिला होता. परंतु राजाची या आज्ञा त्याला अखेर मान्य करावी लागली. 18 जानेवारी इसवी सन 1666 गोव्याच्या गव्हर्नरने पोर्तुगालच्या राजास पाठवलेल्या पत्राची नोंद. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मोगल साम्राज्यातील हा अग्रगण्य बंदराची लूट केली तेव्हा पोर्तुगीजांनी थक्क होऊन तोंडात बोटे घातली. औरंगजेबासारख्या आशिया खंडातील बलाढ्य बादशाहाची कुरापत काढण्याचे धाडस तोपर्यंत कोणालाच करण्यात केले नव्हते. ते धाडस महाराजांनी केल्याने त्यांनी महाराजांची तुलना सिकंदर आणि जुलियस सीझर या दोघांशी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल आणि आदिलशहा या दोघांच्या सैन्यामधून विद्युलत्तेप्रमाणे वाट काढून सुरतेवर हल्ला केला. त्या शहराची त्यांनी मनसोक्त लूट केली व आपल्याच प्रदेशाच्या हद्दीवरून ते माघारी फिरले. सुरतेच्या लुटीमुळे मोगल बादशाह औरंगजेब क्रोधाविष्ट झाला असून आपला एक अव्वल दर्जाचा सरदार महाराजा जसवंत सिंग याला त्याने महाराजांवर मोठे सैन्य देऊन पाठविले आहे. 18 जानेवारी इसवी सन 1675 शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरासमोर कांसा उर्फ पद्मदुर्ग उभा करून सिद्धीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकीद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात की ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो. पुढे राजे म्हणतात की या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हाला पावे ताकीद असे. पुढे शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्यास नाव दिले किल्ले पद्मदुर्ग. 18 जानेवारी इसवी सन 1685 पौष वद्य अष्टमी शके 1606 संवत्सर रक्ताक्ष वार रविवार. शहाजादा अकबराचे छत्रपती संभाजी महाराजांस पत्र. शहाजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून कवी कलशांचा पराक्रम कथन केला. या पत्रात तो लिहितो की छत्रपती संभाजी राजे यास विदित व्हावे. मोगल घटाखाली उतरून आले त्यावेळी कवी कलशाने ठाण मांडून झुंज दिली. हे मुहम्मद खान खिदमत खान यांच्या लिहिण्यावरून कळले. कवी कलश हे आपले उत्कृष्ट सेवेत असून म्हणजेच कोणाच्या मत्सराने त्यांचा नाश होईल असे परमेश्वर न करू कवी कलशावर आपली कृपा राहावी आणि आपण त्याचे कल्याण करावे हे योग्य होय. आतापर्यंत मोगल माघारी परतले असतीलच. तुमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही खेळण्याकडे रवाना झाला असाल तसे आम्हास कळवावे म्हणजे मी पण या मोहिमेत तुमच्या बरोबर राहील. या आशयाचे पत्र असून जेथे शकावली शके 1607 रक्ताशी संवत्सरे पौष वद्य चतुर्थी शाबुदी खान म्हणजे शहाबुद्दीन खान पुण्याहून दौड करून बोरघाटे उतरून गांगोलीस आला. कवी कलश जाऊन भांडण दिले. फिरोन रोज घाटावरती घातला अशी नोंद आहे. 18 जानेवारी इसवी सन 1761 नानासाहेबांनी 18 जानेवारी सन 1761 रोजी माळव्याहून सदाशिवराव भाऊसाहेबांना जे पत्र लिहून ठेवले आहे त्यात ते म्हणतात की अब्दालीस कोंडून धरावे. याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या
ते त्या काळी शक्यही नव्हते, कारण पानिपत ते माळवा यातील अंतर हे 650 किलोमीटर आहे. नानासाहेबांना पानिपतवरील घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक 24 जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपत पासून सुमारे 560 किलोमीटरवर आहे. 18 जानेवारी इसवी सन 1768 राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ठ पुत्र होते. 18 जानेवारी 1768 रोजी महादजी शिंदे वयाच्या 40शीत गादीवर आले. ते 1794 पर्यंत वयाच्या 70 पर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडविला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले 2 बंधू मृत्युमुखी पावले, म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होती आणि ती पूर्णत्वास नेली. नजीबाची राजधानी घौसगड महादजींनी जमीनदोस्त केली आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले. नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेंनी यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. 18 जानेवारी इसवी सन 1788 गोव्याच्या विसेरईने पोर्तुगालच्या राज्य सचिवास लिहिलेल्या पत्राची नोंद. कोल्हापूरचा राजा व भोसले या दोघांचे संबंध सांप्रत बिघडले आहेत. भोसल्यांना अद्दल घडवावी असा कोल्हापूरच्या राजाचा विचार दिसतो आहे आणि हे युद्ध जर झाले तर आम्ही आपणाला भोसल्यांविरुद्ध मदत करावी अथवा मदत करणे शक्य नसल्यास तटस्थता तरी पाळावी अशी मागणी कोल्हापूरच्या राजाने आमच्याकडे केली आहे. 18 जानेवारी इसवी सन 1793 छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचा जन्म. यांचा मृत्यू 4 ऑक्टोबर 1847 रोजी झाला. महाराष्ट्रातील एक सद्गुणी प्रतापसिंह भोसले प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूंनंतर साताऱ्यांच्या गादीवर आला. सवाई माधवराव पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होते आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या 2 याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारी पण पेशव्यांकडे आले होते. तरी सवाई माधवरावाने छत्रपती पदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली, परंतु दुसरा बाजीराव पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपती पदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने साताऱ्याच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले. हे बंड 1809 साली केले. ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले यांनी मोडले, पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्यावेळेचा इंग्लिश रेसिडेंट मॉन्ट स्ट्युअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्याने प्रकट केले की मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे. परिणामतः अष्टी म्हणजे सोलापूर जिल्हा येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज मराठी लढाईत म्हणजेच 1818च्या लढाईत प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर 11 एप्रिल 1818 साली पुन्हा नेऊन बसविले.